हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. मी सिल्लोड तालुक्यातून बोलते. माहित आहे मला ममता ताई. हो का? बापरे. मग मॅडम, मला माहित आहे एवढं ना ताई. एवढं आणि नाव का ध्यानात आहे तुम्हाला माझं. काय आमचा राग आलाय का? तुम्ही कधीचा फोन नाही केला. मॅडम, महाराजच अनुभव देत नव्हते ना. महाराज अनुभव देत नव्हते. जाऊबाईचं काय? जाऊबाई डिलिव्हरी झाली मॅडम. काय झालं? मुलगी झाली. अरे वा. चला तुमच्या घरात लक्ष्मी आली परत. म्हणजे लेकीचं मुलगी कसं चालू आहे? लेकाचा आता नाही रिझल्ट लागलाय. मुलीचं मुलीचं छान चालू आहे. छान चालू आहे ना? हा. हो. हा. काय ते म्हणते अजून? मी तेच म्हटलं मी महाराजांना मला आता अनुभव म्हणजे मी शेतात काम करते मॅडम आता. आता शेतात आहेत तुम्ही? हो, आणि काय झालं माहितीये का? हा. म्हटलं बाई आपल्याला महाराजांना अनुभव दिले, मुलगी पण झाली, आपण अनुभव सांगितलंच नाही मॅडमला. हा. पण मी आणि आता निघालीये प्रवासात आहे. मी अक्कलकोटला चाललीये. हो का? काल आळंदीला होती. त्या रात्री पंढरपूरला आलो. आणि मी इतकी रडायला लागले मॅडम, कारण की आम्हाला काय म्हणजे माझ्या मनासारखं झालं ना बुवा तसं, की मला हा. अक्कलकोटला यायचं होतं, पण महाराष्ट्र बघा आता मी तुमचा नमस्कार सांगते. हो सिल्लोडच्या मॅडम. ताईंचा, ममता ताईंचा नमस्कार आहे तुम्हाला असं. जरूर जरूर सांगा मॅडम. हो ताई. आणि आणि म्हणजे मुलगी पण मला वाटतं प्रेग्नंट होती ना? नाही नाही, मुलगी नाही नाही का अजून? प्रेग्नंट. नाही नाही का? नाही. अच्छा, अच्छा. हां. अं, मला उगाचच काहीतरी वाटत होतं बरं का, की मुलीला दिवस गेलेत का असं वाटत होतं मध्ये काय. मध्ये बघा त्या जायखेडच्या ताईंचा अनुभव आला. हा मॅडम, मी अनुभव किती एक एक महिन्यापासून बिलकुल ऐकलेच नाही. नाही का? मग हो, त्या कारण दिवशी जायखेडच्या ताईंचा जेव्हा अनुभव येतो ना, मला हा. तुमची 100% आठवण येते. कारण मॅडम ना तुम्ही थोडं सारखाच आवाज येतो तुमच्या दोघींचा. नाही, मॅडम तुम्ही माझा एकदा मी इतकी डिस्टर्ब होते हां, म्हणजे इतकी टेन्शन मध्ये होते, पण महाराजांना म्हणजे तुम्ही माझा उल्लेख केला अनुभव मध्ये एक दिवस, की हां किती ना? छान अनुभव आहे म्हणून. हां. इतकं छान वाटायला लागलं मला, की माझं नाव यांच्या ध्यानात आहे बुवा. मग ताई तुम्ही माझ्या चांगल्या लक्षात आहेत. हो ना. मग आणि एवढं जावेला मुलीसारखं सांभाळणारी बाई आपल्या चॅनलला तुम्हीच आहेत एकट्या. नाही मॅडम, मी सांगितलं तुम्हाला कारण की ती पण तशीच आहे. ती पण तशीच आहे. पण तरी ताई असतात ना, हो. मोठेपणा दाखवणाऱ्या, जेठाणीपणा दाखवणाऱ्या असतात. हो ना मॅडम. पण काय झालं मॅडम, जसं ती डिलिव्हरी झाली म्हणजे ते दुखायला लागलं आणि तिच्या आईला फोन केला मी अगोदर गुरुवारी. हां, हां. म्हणजे आता 3 हफ्ते होतील तिला ह्या गुरुवारी आता. अच्छा, तर अच्छा. मग हां, डिलिव्हरीला. मग म्हणजे आदल्या दिवशी फोन केला. म्हटलं आई तिला जसं हॉस्पिटलमध्ये कुठं न्यायचं, काय न्यायचं? मग हं. म्हणे आमचं गण सरकारी मध्ये जायचा विचार आहे, पण तुम्हाला आम्ही देऊन राहिलो बुवा तसं. हां, तुम्ही काय हां. म्हणतील? म्हटलं काहीच नाहीये. माझ्या पण डिलिव्हरी सरकारीमध्ये झालेलं आहे. चांगला असतो सरकारी दवाखाना मग पण. काय चांगलं असतं. बरोबर हो, आहे. आणि डिलिव्हरी पेशंटची खूप काळजी घेतात म्हटलं ते. कशाला विनाकारण पैसे टाकायचं बुवा. म्हटलं बरोबर. आपण सांगायचं पण नाही, की डिलिव्हरी होईपर्यंत. सांगायचं म्हटलं ज्यांन्याला ज्यांन्याला तिच्या हो. आईसोबत अशी बोलली मी. मग हां, हां. नंतर दुसऱ्याच दिवशी माझा देर म्हणतो शेतातच मी म्हणे वहिनी तिला दवाखान्यात नेलं तुम्हाला माहिती आहे का? अय्या! म्हटलं हवा गुरुवारच लगे. आणि हां. माझी अडचण पण मला 4था दिवस. आणि अरे! मग शेतातूनच फोन केला लावला मी तिच्या आईला. हां, मग तिची आई म्हणायला लागली, की आम्ही जसं पोट दुखायला लागलं म्हणे तिचं. हां, आणि हां, मग आता तिला जसं गावात दाखवलं म्हणे. हां. तर मग ते डॉक्टर मॅडम म्हणायला लागल्या म्हणे सिझर होईन बुवा तसं इथं. अरे बापरे! सिझर सांगितलं म्हणे. हां. आणि मग आम्ही इथं त्याच्याकडे जवळच गाव आहे लोणार म्हणून. ते लोणार लोणार माहिती आहे ना. हो ना. हो, हो. लोणारला सरोवर घेऊन आहे आलो ना म्हणे. तिकडे? हो, हो. सरोवर आहे. हां, हां. आणि तिथे घेऊन आलो म्हणे. हं. मग म्हटलं मग आता वेळ कितीचं देईल तसं आता तिला काय म्हणते डॉक्टर म्हणे अजून काही दुखायलं ना तिचं. अरे! मग 6 वाजता, पावणे 6ला जसं. हां, आणि आमची इथं आरती असते गुरुवारची. हां. मग मला आता असं झालं, की म्हटलं काय करावं आता आरतीला पण जायचं काम नाही तसं. हो, बरोबर. 4था दिवस. पण आपला प्रॉब्लेम असल्यामुळं मग हं. आईनं आई घरी शेतातून फोन घेऊन लावला. मग काही दुखत नव्हतं तिचं. हां, हां. आणि म्हणे 10चा टाईम देईल ती रात्री बुवा तसं. हां, हां. म्हटलं बाई पोरगी तसं बुवा आता नवीन पहिले पहिले काही अनुभव असत नाही राहत नाही नाही ना. बरोबर मुलीच्या जातीला कळत हां. नाही. आणि मग म्हटलं काय करावं आता काय करावं? मग घरी गेले. मग यांनी सांगितलं पायलच्या पप्पांना, हं. की काकू तू नेरळ घेऊन जाय सोनूला दवाखान्यात नेले बुवा मंदिरात चाललीस तर. हां, 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 हां. आणि मग आईने नेरळ नेलं. मग हो. बाबांना आंबे आणले होते. बाबाजवळ एक आंबा पण दिला. अरे वाह! आणि नंतर मग महाराज आले मुजरा करून राहिले घरी बी. म्हटलं चालतं तू महाराज असं बुवा. हां. आणि म्हटलं महाराज तिला पटकन मोकळं करा. जसं अय्या! बुवा
किती साधी भोळी तसं शिजरणी झालं पाहिजे 10 का वाजल अशी मी म्हणायची. हा आणि मग मनातल्या मनात तळमळ सुरूच जावायला सांगून राहिले समोर दवाखान्यात नेलं बुवा तसं आता चांगली झाली पाहिजे हो डिलिव्हरी ती हो शेजारी हो असती ना. तर हा मग त्या आई पण गेल्या मंदिरात आणि असं म्हणत नाही मॅडम तर मी माझी मुद्रा करायला लागले. हा 6:30 वाजेपर्यंत 6:45 पर्यंत लगले. बापरे. म्हटलं बाई मी स्वयंपाकात पण चित लागे नाही आता हिचं कसं होईन म्हटलं डिलिव्हरीतच बरोबर 10 आहे. केव्हा वाजल. तळमळच अशी. तर मला हम्म. मी मुजरा करता करता मी अशी हसले थोडी म्हणजे महाराजांनी हसवलं मला. हा 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 आणि मग लगेच माझा दीर शेतातून आले म्हणे हा वहिनी तुम्हाला माहिती का डिलिव्हरी झाली पण म्हणलं बापरे झाली हा. पण 10चा वेळ टाइम दिला म्हटलं झाली पण म्हणे हा मुलगी झाली. नॉर्मल. आणि मॅडम ती विशेष म्हणजे आरतीच्या वेळेस बापरे. आणि हो ना गुरुवारी पुन्हा वा सगळं किती सुंदर. आणि आणि नॉर्मल झाली का? हो नॉर्मल झाली. अरे वा. आत्ताच्या पण काळात होतं का ताई नॉर्मल सांगा? आणि वजन पण आहे ना बाळाचं 3 किलो वजन होतं. बापरे म्हणजे 6 पाऊंड. हो आणि गावात सिजर सांगितल्यामुळं मग आम्हाला जसं मी भीतीच होते. महाराज हो मॅडम मी महाराजाला काय म्हणायचे महाराज तुम्ही कुठं कुठं जाशाल तुम्ही पण मी एक अनुभव मध्ये ऐकलंय तुम्ही डिलिव्हरीला पण जातात का. हा. जसं आशाची पण तुम्हाला खूप काळजी आहे बा तसं. मग असणारच ना स्वामींची लेकरं आहेत सगळी आपण. हा तर म्हटलं महाराज तुम्ही कुठं कुठं जाशाल तुम्ही कुठं पण जाता म्हटलं तसं असं हा होतं. हा हा मग इतकं खुशी झाली सगळ्यालाच मग डबल आई आरतीत गेले आमच्या इथं ते पाणी पडत नव्हतं ना मग हा गुरुमाऊलीने हा हा सांगितलं होतं की पर्जन्य सुद्धा घ्यायचं बुवा असं हा करायचं. हा. मग डबल आरती गेल्या आई मग नंतर सगळे म्हणायला लागले स्वामीनीच आली पण तुमच्या घरी आता. खरंच स्वामीने आली स्वामीने आली स्वामीनीच किती आली सुंदर गुरुवारची. ताई. हो ना खूप छान अनुभव दिला किती महाराजांनी. किती छान खूप सुंदर मी तरी म्हणते ताईंचं काय किती दिवस झाले आता? किती तर म्हणजे आता ह्या गुरुवारी 3 हप्ते होतील तिला आता. अच्छा आत्ताच झाली हा. हो आताच झाली. पण हं. मग मी माझं शेतातच आता म्हणजे मला असं रडू पण आलं. आहे आणि का? मी म्हणते महाराजाला की महाराज तुम्ही मला आता कधीचे अनुभवच पण मग एवढा मोठा अनुभव आला. आणि हा. मॅडम गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना सगळे शेतातले कामं टाकून घरीच आम्ही 2-4 जणी. अगं आणि बाई. गुरु माऊलीने सांगितलंय आणि बुवा जसं तुम्ही व्रतवय केल्याच्या जसं बुवा आमच्या इथं ते हे करायला येतात मार्गदर्शन करायला. हा हा म्हणे हा. ताई जसं तुम्ही पूजा कराच बुवा जसं मांडणी करा म्हणे या. हो आपल्याला जसं हो हो. आपलं जसं बुवा आपल्या लोकांना कळाले पाहिजे 12 महिन्याचे सण कसे असतात काय असतात. बरोबर पण ते बर. जाऊ द्या म्हणे तुम्हाला तर कळाले पाहिजे म्हणे बुवा जसं हा आपली केंद्रातली तरी करतात का म्हणे आपण म्हटलं हा आम्ही पण सुद्धा करत नाही बुवा. मग हा आम्ही काय केलं मॅडम असं रात्री जाऊन 2-3 दिवस म्हणजे दिवसभर बाया शेतात काम करतात ना. हा. तर थोडं वेळ एक घंटा 1.5 घंटा असं रात्री जायचं आणि हं. मंदिर चेक केलं आणि पूजा मांडून ठेवलं रात्रीच्या आत. अरे वा. हो गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मॅडम महाराजांनी एवढी परीक्षा घेतली आम्ही म्हणजे पूजा किती बापरे. होत्या ते 21 पूजा हो. होत्या. 21 बापरे. हो 21 पूजा पण म्हणजे सगळ्या लगे आपण सणायला कसं मांडतो तसं का सगळ्या हा हा हा. छोट्या छोट्या सणाईंच्या पण तशा पूर्ण वा होळी बसून होळी लक्ष्मीपूजन सगळं लगे. किती सुंदर. हो आणि मग नंतर मॅडम आम्ही मंदिरात गेलो मॅडम तर मंदिरातली लाईट गेलेली बाहेर लाईट आणि आम्ही बाई वा. अंधारात फुक्या मांडल्या. बापरे. आणि मग घरी आले मग दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा जेवण केलं म्हटलं महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही कसं पण कसं करून घेणार आहे आता सकाळी ही तुम्हालाच माहिती एवढ्या पूजाची मांडणी. खरंय स्वामीच आम्ही करून कसं घेतात सगळं त्यांनाच काळजी आहे. हो आम्ही एसटीच्या घरून सगळं सामान जमा केलं भाऊ सगळं असं. आणि हं. नंतर महाराजांना सकाळी म्हणजे मॅडम मी मंदिरातच बसेल नसते मी फुलं नेले वाड्यातून आमच्या हा इतके हा सुंदर फुलं वाड्यात आणि ती फुलं नेले आणि मी माळच करून राहिली महाराजाला मंदिरात गेल्यावर 7:30 वाजता. हा. तर सगळ्या जणी पटापट ते पूजा केव्हा मांडणं झाले मॅडम तो पत्ता लागला नाही. बघा. आणि सगळे मग पितळेचे भांडे तांब्याचे भांडे जमा करायचे समया जमा करायच्या याच्या त्याच्या घरांना म्हणजे आपल्या एवढं राहत नाही ना घरचं. नाही बरोबर सगळ्यांच्या हो घरचंच तर ते आणावं म्हणायला लागतं अशा लागले वेळेला. ते दादा म्हणायला लागले तुम्ही एवढं सांगितलं की तुम्ही करताच भाऊ तुम्ही तसं म्हणलं आम्ही काहीच करत नाही महाराजच करून घेतात इतक्या बाया महाराज यायला करून लागल्या घेतात मॅडम. खरंय. हो एवढ्या बाया यायला लागल्या की तुम्ही एवढं निवेदन एवढे ताटं एवढ्या समया एवढं तसं कसं केलं केलं कसं पाहिजे. काय हा हा. हो ना एवढं कामाचे तसं भाऊ आता कामाचं लोड पण चालू आहे शेतकरी असल्यामुळे मग सगळ्यांना. बरोबर आहे पाऊस आहे आता. हो आणि तुमच्याकडे पण भरपूर आहे का पाऊस? हो आताच यायला लागला मॅडम पाऊस पण मॅडम गुरुमाऊलीने सांगितलं होतं आम्हाला की जसं हा तुम्ही ते स्वाकार करायचा पर्जन्य सुक्त्याचा आणि ते अजून ते कोणते तरी पानं होते पा तर त्या दिवसापासून आमच्याकडे ते आम्ही होम केला ना त्या हा. दिवसापासून आमच्याकडे पाणी जास्त पडला. अरे वा. मग हो काय अशी लावलं आता ताई तुम्ही? मिरची लावलेली आहे मिरची. सोयाबीन लावली हो हा सोयाबीन हा मिरची. हा तुमच्या साईडला तेच आहे ना? हा कपाशी हम्म. लावलेली आहे. हा आमच्याकडे पण कपाशी ऊस कापूस नंतर काय केळी असे प्रकार असतात. आणि मॅडम मिरची पण लावली ना आम्ही हा तर म्हणजे माझ्या मुलाचा पेपर नाही झाला का 3 वेळेला हा 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 नीटचा. हा
तर मी अकोल्यालाच होते ना तेव्हा. काय झालं हो मग त्याच्या नीटचा? अहो मॅडम त्याला मार्क कमी आले, 302 मार्क आले त्याला. अच्छा अच्छा. रिपीट करून राहिला मग आता संभाजीनगरला. करू द्या करू द्या. मग आता तो म्हणतो मम्मी सगळ्यांनी केलं तसं मावस भाव आहे ना त्याच्यामध्ये एक वेळेस करू दे. आम्ही नाहीच म्हणतो दुसरं काही कर भाऊ तू जसं बीएससी ऍग्री कर. हो हो हो. तर तो नाहीच नाही म्हणत होता त्याची आता. जी इच्छा आहे त्याला स्वामीजी बुद्धी देतील ते. हो मॅडम पण म्हणजे महाराज म्हणजे सोबतच आहे. मग हा. काय झालं त्या दिवशी यांना आता नवीन ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं ना संभाजीनगरला. पहिले अकोल्याला होता ना तो. हो हो हो. मग इथं मी महाराज आली अशी जसं मग कोण एवढी परीक्षा घेऊन राहिली बाबा मला मोठा अनुभव सांगायचा आहे ताईला अशी मी हा म्हणायची हा महाराजांना. हा आणि मी आता करीनच एकदाच मला अनुभव द्या जसं तुम्ही असा. हा आणि नंतर काय झालं त्याचं ते ऍडमिशन घेतलं तिथं संभाजीनगरला. हा. आणि रूम ते सगळं ते ना म्हणजे हे करून घेतलं बा हॉस्टेलचं. सगळी सोय पण केली. ते हा. हा पण ते मुलं ना मॅडम चांगलेच नाही सोबत त्याच्या अच्छा मग तिथले. याने लगेच चेंज करायचं ना ताई. मॅडम पण मग काय झालं 6,000 रुपये भरून दिले. ऍडव्हान्स हा. 3,000 आणि अगोदरचे 3,000. मग अरे नंतर ते बापरे. आणि मग तो घरी आला म्हणे मम्मी जसं ते पोरं मोबाईलच पाहतात अभ्यास करत नाही हा असं हा सांगायला लागला. आणि जरा ते म्हणजे मग म्हणे मम्मी ते काहीच वेळ नाहीये जेवायचं पण नाही असं नाही. मग त्याने म्हटलं जाऊ द्या म्हटलं आपण थोडंसं घरातलं कमी करू म्हणलं खर्च आपला आपण लेकराला चिड जर अशी तकलीफ असली तर काय फायदा आहे मग 1 महिना जर अगदी गॅप केला तर. बरोबर आहे बरोबर आहे. आणि मग मला तुमचं ध्यान आलं मॅडम की तुम्ही एकदा अनुभव मध्ये सांगितलं होतं की आपलं लेकरू आपल्याजवळच पाहिजे बा तर ती खरंच गोष्ट आहे मॅडम. खरंय आपलं मुलं आपल्या जवळ पाहिजे. खरंच आहे मॅडम ते पहिल्यापासून आपलं मुलं आपल्याकडे पाहिजे. बरोबर आहे. आणि मग नंतर आम्ही त्याचे मग मी अशी शेतातच अशी निंदायला लागली मिरच्यामध्ये. मग म्हटलं महाराजांना म्हटलं मॅडम असं जर झालं असतं जसं बुवा त्याचं रूम जर बुवा असं म्हणजे हॉस्टेल म्हणा रूम म्हणा त्याच्या हा केंद्रात जसं असं जवळच भेटलं असतं. हा आणि स्वामी सेवेकरीत जर असते भरते असं मी म्हणायला हा मॅडम. हा. तर माझ्या मनात जसं विचार चालू होतं मॅडम तसंच महाराजांनी तसं केलं. बघा. तर त्या ताई म्हणजे एवढी म्हणजे गुरुमाऊली म्हणे तसं म्हणजे माझ्यासोबत बोलल्या त्या. हा. हे म्हणे स्वामी सेवेकरी म्हणत तसं भया ताई पण. बरोबर. ते घर मालक होते ना. हा हा हा. आता कोणी बोलतं केवढं फोनवर लगे नाही अनोळखी सांगत माणसासोबत. हो पण आपण बरोबर आहे. स्वामी सेवेकरी कसे असतात ना. मनमोकळं एकदम. आणि मग चांगलंच सांगतं माणूस. हो लगे 5 मिनिटाच्या अंतरावरच फक्त त्याच्या क्लास बसून. हा. आणि जवळ त्याला एक लायब्ररी पण लावून दिली 500 अरे रुपये वा. म्हणजे 5-5 मिनिटावर अंतरावर फक्त बस. अरे वा. म्हटलं त्या ताई पण इतके महाराजाचं करतात त्यावेळी आम्ही जसं दर महिन्याच्या माझ्या वाऱ्या चालू आहे ताई या तुम्ही मत भेटू असं बापरे तसं. बघा. इतक्या छान बोलल्या म्हणलं महाराजांना जसं मनात होतं तसं करून घेतलं. हो करून घेतात बरोबर. आणि मॅडम गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा अनुभव सांगते मी. हा. काय झालं आमच्याकडे नैवेद्य चालू आहे 2 टाइम तसं बुवा. मग आम्ही रोज. काय करतो हो 2 टाइम मंदिरात नैवेद्य नेतो. अरे बापरे. हा. आणि म्हणजे काय करतो मग दर गुरुवारी आता गुरुवार झाला ना तर मग 8 दिवसात निवड ठरवून देतो बुवा तसं. हा बरोबर. 8 जणी घेऊन घेतात सकाळ संध्याकाळ दुपार. हा आणि हा मग माझ्या मनात काय चाललं आपण गुरुपौर्णिमाचं घेऊ मी पटकन हाऊस म्हणलं नाही. हा 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 हो म्हटलं नाही मी गुरुपौर्णिमाचं घेईन असं तसं. हा आणि मला कधीच बेसनच लाडू करायचे महाराज आलं तसं मग असं मन की महाराज हा मी हा बेसनच लाडू करीन सगळ्याला वाटीन हा असं. आणि मग काय झालं म्हणजे ते निवद मला वाटलं की गुरुवारच्या नंतर गुरुपौर्णिमा आहे लक्षातच नाही. हा लक्षात नाही. आणि हा. एक सदारच्या बाईनं घेऊन घेतला निवद बुधवारचा. अगो बाई. हा. मग नंतर लक्षात आलं बाई आता तर काय करावं मग मी त्या बाईकडे गेले म्हणलं असं असं करावं लागेल आपण रोज जसं नेहमी निवद नेतो तर केव्हा हा बी नेऊ शकतो बुवा पण मग आज जसं महाराजाची आरती होईल मग हा तुम्ही काय करा तुम्हाला जर नसन जसं येवत तुमच्याकडनं तर हम्म. आम्ही कोणीतरी घेऊ जे हा आम्ही घरी हा राहतो तसं होतं. मग त्या म्हणल्या नाही कसं असतं आता कोणाला पण घ्यास वाटतो ना. नाही बरोबर. नाही आम्ही करू म्हणे बस. मग हा. म्हणलं महाराजाची इच्छा असेल बुवा त्याच्या घरचं सेवेकरी वाढतील चांगलं होईल आपण हो नंतर नेऊ काय चांगलंय लाडू. बरोबर हो बरोबर. लाडू काय आपण जसं महाराजाला कधी पण करू शकतो मी अशी हो म्हणायला लागली. हो पण हो. मनातून रुखरुखलेच चालू होती की मी आज लाडू केले असते बुवा तसं असं. हा आणि महाराजाला काहीतरी द्यावं आपण. हा. आज गुरुपौर्णिमा आहे तर नवीन गोड तसं असं. हो काहीतरी गोड धोड. हा आपल्या हातानं करेल. हा मग नंतर काय झालं ती मुलगी माझ्याजवळ बसली मॅडम. मग कशी हा म्हणती ताई काकू तुम्हाला निवद घ्यायचा का आज संध्याकाळचा घेता का तुम्ही. हा. हो मॅडम स्वतः. 10:30ची आरती हो 10:30ची आरती झाल्यानंतर ती पळून मला अशी म्हणायला लागली. बापरे बघा. मग म्हटलं काहून ग हे स्वामीच ताई. तू माझ्या अंगाला इतके काटे आले मॅडम तुम्हाला काय सांगू. आणि मग म्हणजे आम्ही सकाळी 7:30 मंदिरात जायला होतो तर आम्ही एकले घरी आलो. बापरे. 1 वाजता म्हणजे हा. सगळी ते पूजेचं निवेदन सगळं अभिषेक झाला 16 वेळेस तिरुसुक्त 16 वेळेस पुरुसुक्त. बापरे. नंतर सगळं लगे. नंतर आम्ही घरी आलो तर मग ती मुलगी अशी म्हणायला लागली मला तर मग मी पटकनच तयारी केली. हा मग मी नैवेद्य केला संध्याकाळचा. हा. संध्याकाळचा नैवेद्य केला लगेच इथून गेल्याबरोबरच मी म्हणजे बापरे लगेच लागल्या कामाला. हो लगेच लागले कामाला उत्सुकता लागली अजून लाडू पण केले वरच्यातच. बापरे.
कमाल. लाडू केले आणि मला जशी भजी खाऊ घालायची होती महाराजांना हा तसे हा. भजी पण केले. असं बापरे. म्हणजे हाव ना आणि मस्त पापड्या, भजे सगळं असं बघा काजू एकदा आता जाऊ पण नाही तरी एवढी केवढी धावपळ होत असेल तुमची. हाव ना तरी मॅडम. एवढं केलं शेतातलं करता. आणि मग लगेच लाडू पण केले. लाडू पण इतके छान झाले मॅडम. त्यात लाईट पण नाही मिक्सर मध्ये काढायला. बाई ग. हातानंच म्हणजे हातानंच आईने मिक्सर मधनं काढायला म्हणजे ते पुऱ्या करून करता का तुम्ही हो, लाडू बेसनाचे? पुऱ्या करून करायचे कळीचे मॅडम. कळीचे म्हणतात त्याला वाटतं काहीतरी ना. बेसनच लाडू. महाराजाला बेसनाचेच आवडतात. लाडू पण ते पुऱ्या करून करतात ना. हो, पुऱ्या हा करायच्या हा. आणि बारीक करायचे बरं पाक टाकायचे बरोबर त्यात. घट्ट बरोबर. पाक झाला की. हं. तर ते बरोबर. पण इतके छान झाले मॅडम आणि मग ते मुलीने पण नैवेद्य आणला. म्हणे अरे माझी वहिनी बोलून म्हणे, की आपण 2 टाईम म्हटलं बाई, पण महाराजाला मला कळून गेलं, की महाराजाला लाडू खायचे होते. हा. माझ्या हातचा नैवेद्य. मी लगे खरं. 5 वाजताच मंदिरात नैवेद्य घेऊन लगे पुन्हा हजर. वा. 5 वाजताच लगे पुन्हा रात्रीचं मी मस्त चहा केला सगळ्यांना. बापरे. खिचडी नेली. इतकं म्हणजे महाराज करून घेतात मॅडम. करून घेतात. हो ना, आपली म्हणजे इच्छा पाहिजे फक्त. आपली इच्छा म्हणजे आपोआप पाऊल वळतात लगे. सगळं होऊन जातं. अगदी बरोबर आहे. आणि अनुभव आले ना की तर आनंद सांगितला. होतो. हां आणि सांगितला की अजून अनुभव देतातच महाराज. देतात. हे बरोबर बोलल्यात तुम्ही. तुम्ही मग अनुभव शेअर करायला लगेच स्वामी दुसरा अनुभव तयार ठेवतात आपल्यासाठी. हो ना, मी काय आपली झालं इच्छा तुमचा आता पूर्णच नंबर करतात. हो, नंबर पण खाली केला. एकदम म्हटलं बाई आता काय करावं आता रविवार पण आहे. एकदमच अचानक लक्षात आलं आणि आणि पार बघा ना आज तर तुमचा अनुभव म्हणजे मी अक्कलकोटच्याच प्रवासात आहे. तेच ना. बहिणीचे मिस्टर गाडी चालवतायत. हो का? आणि आणि अशा प्रवासात तुमचा छान म्हणजे तो अनुभव स्वामी पण ऐकतायत आता. आणि म्हणजे रस्त्याने मी अशी चालले. रडायला लागली मॅडम, की मला जसं तुम्ही मला अक्कलकोटला यायचं होतं ना, मग काहून नाही हां. जसं मला असं म्हणजे बघा आपलं कसं मनासारखं झालं मॅडम जसं की मनासारखं झालं. खरंय. घरातले पण उत्सुकतेने येतात ना मग. बरोबर, बरोबर. पण आता महाराज जसं तेवढं म्हणे आपल्या मुलाचं करायचं ते त्या महाराजाच्या हातात येतं सगळं काय करतील तर ते. करतील, सगळं छान करतील. आणि ते तुम्ही एवढ्या चांगल्या आहेत ताई, तुमच्या बाबतीत स्वामी कुठे कसरच करणार नाही. मॅडम सगळे काय म्हणायला लागले मंदिरात म्हणजे असं निगेटिव्ह होऊन गेले होते सगळे. पूजा हां, मांडायची आणि तसं की हां, कोण करणार आहे? कोण एवढं सामान आणणार आहे? पण मी म्हटलं नाही करायचे हां. म्हणजे करायचे आणि मग नंतर मग एक जण काय म्हणायला लागले समोरचे दादा म्हणायला लागले म्हणे हे सगळं काम वहिनीमुळे झालं. म्हटलं बरं. नाही माझ्यामुळे नाही झालं महाराजांनी करून घेतलं. करून घेतलं. खरंय, खरंय. म्हणजे महाराज ते मी एकदा ऐकलेलं आहे ना आपल्याला गर्व कधीच नकोय. कधीच नाही नाही आला ते पाहिजे. मी शब्दच नाही पाहिजे स्वतःकडे. हो खरंच मॅडम की मी ते स्वतः काढून करते ना. टाकलं ना, की सगळं तुमच्या आयुष्यात येतं. इतकी सुंदर गुरुपौर्णिमा झाली मॅडम. खूप सुंदर अरे झाली. वाह! सुंदरच. आणि विशेष म्हणजे मॅडम माझ्या शेतातले कामं पण अगोदर महाराजांबरोबर करून घेतले. एक दिवस मला असं कोणी काही म्हणलं नाही, की तू घरावर राहिली वास तसं. अरे वाह! बघा ना किती छान ना ताई. आणि मिरच्या लावल्या ना मॅडम आम्ही तर लोकांना एक एक 2-2 पोतं हाताळीचे निघले आणि आम्हाला 8 पोते निघले मिरच्याचे. मग असं कुठल्याही रूपात देऊन टाकतात स्वामी. कुठल्याही रूपात आपली म्हणजे इच्छा मग ठेवत नाही. ते तुम्ही केलेलं एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळू पण द्यायचं नाही. पण ते स्वामी कुठल्या रूपाने देतील आपल्याला कळत पण नाही. हो, खरंच मॅडम आणि हां. म्हणजे आज पहा तुम्ही मला म्हणजे अनुभव सांगायचा होता माझ्या मनात त्या नुसतं 5 मिनिटात बघा ना किती 5 छान. आणि विशेष म्हणजे तुम्ही अक्कलकोटला चालल्या अक्कलकोटला चाललीये. आणि एक दिवस आणि मॅडम खरंच रात्री तर ताई काल तुम्हाला सांगते पंढरपूरला हं, म्हणजे माझी मुलगी तर अनेक वर्षापासून येते. पण हं. ती म्हणते, "आई आजच्या सारखं दर्शन आमचं कधीच झालं नाही. डायरेक्ट चरणाला हात लागले." हो. चरण स्पर्श झाला ताई काल. मी तो बापरे! व्हिडिओ टाकेल आपल्या ह्याच्यावर. हो का? अतिशय सुंदर दर्शन झालं. हं, आळंदीला पण छान झालं. नंतर देहूला पण छान झालं. उलट माझ्या हो का? बहिणीची एक मैत्रीण आहे ती इथे तळेगाव आहे ना, हां, हां. तिकडे नगरसेविका आहे. हो का? उलट ती बोलली म्हणे हं, आळंदीला अरे पंढरपूरला गर्दी असेल तर आम्हाला सांग. मी हं. रात्री तुमची सोय करते. मग बहीण म्हणाली, "कशाला आपण अशा याच्याने जायचं? हां, आपण हां. चाललोय ना तर नको कोणत्या वशिल्याने. आपल्याला जसं विठ्ठल रुक्मिणी बोलवतील तसं जाऊ." बरं, बरं, बरं. आणि तिला एवढा कमरेचा त्रास पण एवढं सुंदर दर्शन झालं ना ताई. ही हो मॅडम. सगळी स्वामींची लीला आहे. खरंच आहे. महाराज आपल्याला कुठं असं म्हणजे आपल्याला दर्शन दुसऱ्या हां. देवाचे पण चांगले घडवून आणतात मॅडम. आणि अ, एक ताई आहे जोगेश्वरी मिसळवाल्या हं, हं. आळंदीकडे आणि हं. त्यांचे येतात नेहमी अनुभव. पण हो, त्यांनी हो. मला येतात असं ना. हां. कधी सांगितलं नव्हतं, की असं आळंदी रोडलाच आपलं मिसळचं दुकान आहे किंवा काय. आणि हां, हां. आदल्या दिवशी त्यांना काय बुद्धी झाली त्यांनी मला मेसेज केला. हां. मेसेज केला हं. आणि माझ्याही डोक्यातनं मी विसरून गेली.
हा हा आणि रस्त्याने चालता चालताच म्हटलं हा आपले स्वामी सेवेकरी एक दोन भेटले असे. हा पण मी म्हटलं अगं जोगेश्वरी मिसळवाला ताई आहे तिथे. हा हा त्यांचा मला मेसेज होता रात्री. मग मी तो चेक केला. मग हम्म. म्हटलं सहज फोन करून बघू. तर हम्म. आम्ही त्या जोगेश्वरी मिसळच्या इथूनच क्रॉस केलं नेमकं. हा मग ताईंना फोन केला. म्हटलं ताई तुम्ही घरी असता की त्या दुकानात असता? म्हणे हा ताई मी 5 वाजेपर्यंत असते. म्हटलं मी गाडी थोडी पुढे आलीये. मी वळवते. बापरे त्या बापरे. ताईंना एवढा आनंद. म्हणे ताई काय स्वामींची लीला. हो ना. तुम्ही येणार आहे म्हणून की काय आज एवढी गर्दी फुल आहे म्हणे. मग आता स्वामी लगेच क्लिक करताना आपल्याला असं डोक्यात म्हणजे हो. आणतात स्वामी ते. हो. स्वामी म्हणजे मग म्हणजे आपल्या समोर असे घडून आणतात ते. घडवून आणतात. मग मॅडम मी काल तो Instagramला हम्म. टाकला त्या ताईंचा व्हिडिओ. पण हो का? मला YouTubeला टाकायचा आहे. हां. बर म्हणजे स्टेटसला ठेवलाय मी आता. मग अकोल्याला पण मॅडम पेपरला गेला ना माझा मुलगा आज जसा. हां. मग मी स्वामीची मूर्ती माझ्या सोबतच होती. पण मी हां. तिथे काय म्हणायची की मला स्वामी शिवाय घरी कोण भेटणार आहे महाराज. हां. तसं कोणीच भेटणार नाही. मॅडम तिथं पण महाराजांना असं एक मुलगी माझ्या समोर बसली. हां. तोंड बांधलं त्या मुलींचं. हां, हां. तर मग म्हटलं मी अशी भूक लागल्यासारखं झालं मला. मग बिस्किट खायला लागले 1 वाजता. हां. सकाळी म्हणजे टेन्शन मध्ये काही खाल्लं नाही ना. हां, आणि हां. महाराजांना काय म्हणायची माझ्या मुलाला तिथे चांगली जागा असेल ना तिथे बसवा तुम्ही रडू पण यायचं. हां, 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 हां. आणि लयच लय एकदम अशी म्हणजे येऊन गेली होती मी. हां. आणि आम्हाला सगळेजण दोघीला पण काय म्हणायचे की तुम्ही ऊन आलं इथं बसू उठा बाबा तुम्ही जसं तिथून. आम्ही दोघी हां. जण सारखं नुसतं असं एकमेकडे बोलत पण नव्हतं मॅडम. आणि अय्या! नुसतं एकमेकीकडे हा. पण मग मी स्वामी महाराजचे व्हिडिओ पाहायला लागले ना मग ती कशी म्हणते ताई तुम्ही स्वामी सेवेकरी का? म्हटलं हो. म्हणे मी पण स्वामी सेवेकरी. आई गं! मॅडम माझं म्हणजे महाराजांना मला एवढं टेन्शन येणार होतं ते दिवसभर मी कसा माझा वेळ घालू म्हणून. तर बघा आम्ही ना. दोघी दिवसभर महाराजाच्या गप्पा मारल्या. मग असं असतं ताई ते. दिवसभर मॅडम आणि म्हणजे स्वामी अशी माऊली स्वामी फार माऊली. दयाळू आहे हो ताई. हो ना पहा ना मग माझा दिवस कसा गेला असता मॅडम त्या दिवशी मग. तो. आणि मी किती टेन्शन मध्ये असते. तर हो. ती मुलगी इतके अनुभव सांगितले मॅडम तर लाडक्या कारंज्याची होती ती मुलगी. अच्छा. ती स्वतः डॉक्टरीन होती मुलगी पण. मग तिला सांगायचं स्वामींचे सगळे अनुभव शेअर कर आपल्या स्वामी ओम चॅनलला. हो त्याला पण इतका अनुभव मॅडम त्यांची आहे म्हटलं मी स्वामी ओम चॅनल आहे ना त्याच्यावर अनुभव माझे सांगत असते म्हटलं तुम्ही ऐकत जा बुवा तसं. हां, हां, तर हां. म्हणे काकू मग आम्हाला इतके अनुभव आहे म्हणे आम्हाला मग डायरेक्ट तिला आपला नंबर पाठवून द्या असेल नंबर तिचा तर. हो हो मी पाठवून देईन तिला नंबर पण. हां, हां. आणि मुलगी पण एवढी छान मॅडम ती इतकी संस्कार म्हटलं बापरे. हा अनुभव तिला आता शेअर होईल ना, तर तिला पाठवा. बर बर तिला पाठवून देईन मी हा हां, अनुभव. हां. चालेल हो ताई हां, मी शेअर करते. हो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. माझा नमस्कार सांगून द्या मग हो, महाराजांना. नक्की, नक्की. आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरी ताईंचं सांगणार आहे, फार की मी आताच सगळ्यांचे म्हणजे प्रॉब्लेम दूर करू. पहा आता मी अनुभव सांगताना सुद्धा महाराजांनी मला अनुभव दिला. मग किती छान कारण बघा की ना. हो ना मॅडम 5च अक्कलकोटला मिनिटं जाता, अगोदर मी जाता आता महाराजांना तुमचा निरोप जाईल. हो ना 5च मिनिटं अगोदर म्हटलं होतं महाराजांना की महाराज मला अक्कलकोटला कधी जायचं ना. तर तुम्ही मला कोण या 5 तिथपर्यंत का होत नाही तुम्ही चालले त्या रस्त्यानं तर बघा तिथपर्यंत ना, माझं. जाणार अनुभव तुमचा आता तिथपर्यंत. तुमचं छान दर्शन व्हावं मॅडम आता फक्त. होणार, होणार ताई. हो ना. पूर्ण मला विश्वास आहे. तुम्हाला मुक्काम करायचा का मग आता? नाही, नाही. आम्ही लगेच निघणार ताई. हो मग का? उद्याची कामं आहेत ना, उद्या सोमवार आहे ना. हो ना मी म्हटलं आता रविवार आहे आज दिवसभर मॅडम अनुभव घेतात. नाही काय आज किती वेळा घेणं होईल माहित नाही प्रवासात आता. हो ना. हां, चालेल ताई. तुमचं ते बोलणं, हसणं मला फार आवडतं. नाही मॅडम आता जायकडच्या ताईंचा आला फोन, की तुमचं आणि त्यांचं मला सारखंच वाटतं बऱ्यापैकी आज. मॅडम मी पहिले अशी नव्हते मला महाराजांनी केलं असं मी लय रागट केलं. होते. हां ना. हा मला लय लागत जास्त रागट होते मी पहिले अगोदर. बघा, हो ना मॅडम महाराजांनी माझा स्वभाव बदलवला. बघा. काय पाहिजे अजून? हो ना सगळं म्हणजे माझ्या मुलावर पण मी अशी खिजायची सगळं सगळं लगे असं. मग किती छान केलं स्वामींनी. अजून छान करतील बघा. आणि माझ्या बहिणीला पण सांगते मॅडम मी आता कधीची सेवा जसं स्वामी सेवेत या स्वामी सेवेत या. हां, तर त्या हां. काय करतात मॅडम मला या महाराजाकडे सांगता त्या महाराजांना सांगता हे महाराजांना बुवा इतकं सांगितलं आणि आता ते मला विचारून राहिले महाराज सेवा कशी करायची. मग महाराजांना काय म्हणलं मला कोण काही पण सांगितलं फक्त तुमच्यापासून मला भडकडू नका देऊ आता. भरकटू देऊ नका. खरंय. हो ना मॅडम आमच्या तर डोक्यात कधी येतच नाही कुठले विचार. नाही असं कोणा स्वामीनी काही स्वामी. सांगितलं नाही की हां, हां. ते होतं बाबा सुरुवातीला. सुरुवातीला होतं की बुवा हे हां, महाराजांना हां, हां. सांगितलं ग्रह मान असं आहे अमकं आहे ढमकं आहे. मी खरंय. म्हटलं माझे महाराज सोबत आहे मला कोणीच मग लागत काय, नाही. मग काय. अगदी बरोबर. आपला फक्त दृढ विश्वास पाहिजे महाराजांना पाहिजे. दुसरं खरंय, काही लागत नाही. अगदी बरोबर. काही लागत चालेल नाही ताई मॅडम. हां, मी शेअर करते. हो हो श्री श्री स्वामी स्वामी समर्थ मॅडम. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ आज दिवसभर कर म्हण मला आता. हो, हो. हां, चला. हो हो. हां.